जर गुजरातमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर्सवरती फुलांचा वर्षाव होत असेल तर मग मी समाजवाद्यांसोबत बोललो तर काय गैर असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. याला मंत्री केसरकरांनी टोला लगावला. उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलीच आहे. अशात काँग्रेसपेक्षा समाजवादी विचारसरणी बरी असा टोला केसरकरांनी उद्धव ठाकरेंना लगावला. वाशिमच्या शेलू बाजार परिसरातील शेतकऱ्यांना सोनल प्रकल्पातून कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी पाणी सोडलं जातं. मात्र हा कालवा मातीनं बुजवला असून अनेक ठिकाणी नादुरुस्त झालाय. त्यामुळे या कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण झालाय. त्यासाठी या कालव्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. रत्नागिरीतील मांदिवली वांझळोली अमखोल या गावाच्या विशीवरती मायनिंग बॉक्साईट उत्खननाला परवानगी मिळाली आहे आणि 350 एकर जमिनीमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रस्तावित आहे. मायनिंग संदर्भात केंद्रीय पर्यावरण विभागाची जनसुनावणी 18 ऑक्टोबर रोजी होते. मात्र त्यापूर्वीच मायनिंगमुळे पर्यावरणाची हानी होणार असल्यानं समर्थक आणि विरोधक समोरासमोर आले. अकोल्यातील महान येथील काटेपूर्णा प्रकल्प परिसरामध्ये पर्यटन सुविधा विकसित करण्याच्या अनुषंगानं प्रस्ताव सादर करावा असे आदेश राज्याचे महसूल मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत. पालकमंत्र्यांनी महान येथे भेट देऊन काटेपूर्णा प्रकल्पाची पाहणी केली आणि यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रकल्पाची पाहणी करून पाणी पुरवठा आणि इतर विविध बाबींची माहिती घेतली. रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना वातावरणातील बदलामुळे मासेमारीचा रिपोर्ट मिळत नसल्यानं मच्छीमारांनी बोटी किनाऱ्यावरती घेतल्यात. त्यातच नवरात्रोत्सव सुरू असल्यानं मच्छीला दर मिळत नसल्यानं डिझेलचा खर्च सुद्धा अंगावरती पडत असल्यानं मासेमारी बंद ठेवून आर्थिक तूट भरून काढण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतलाय. तुळजाभवानी देवीचे अलंकार गहाळ प्रकरणी दोषींवरती कारवाई करण्यासाठी मंदिर संस्थाननं नियुक्त केलेला समितीचा अहवाल 31 ऑक्टोबरपर्यंत येणार आहे. व्यक्तिनिहाय आणि वस्तुनिहाय हा अहवाल येणार आहे. त्यानंतर दोषींवरती कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन ओंबास यांनी दिली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आदिवासी कोळी जमातीच्या आंदोलनस्थळी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. यावेळी आपल्या मागण्या मांडताना आदिवासी कोळी जमातीच्या बांधवांनी गिरीश महाजन यांच्यासमोर संताप व्यक्त केला. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले. तशातच पडळकर यांच्या नेतृत्वात धनगर जागर यात्रा काढली जात असून आज ही यात्रा सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप इथे गोपीचंद पडळकर यांची सभा होईल. आदिवासी कोळी जमातीचं म्हणणं जर सरकारपर्यंत पोहोचत नाही तर मग आमच्या जिल्ह्यात 3 मंत्री असून काही उपयोग नाही असं वक्तव्य मंत्री अनिल पाटील यांनी केलं. कोळी समाजाच्या मागण्यांबाबत आंदोलनाच्या ठिकाणी बोलताना त्यांनी भावना व्यक्त केल्या. मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधातील याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. सत्र न्यायालयात ही सुनावणी होईल. या प्रकरणी राणा दाम्पत्यानं दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या अर्जाला राज्य सरकारनं जोरदार विरोध केला. मागील सुनावणीत राणा दाम्पत्य वारंवार कोर्टात गैरहजर राहत असल्याबद्दल कोर्टानं नाराजी व्यक्त केली. बारामती अॅग्रो प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. रोहित पवारांना दिलेला दिलासा कायम राहणार का याकडे लक्ष आहे. एमपीसीबीनं कारवाईबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हायकोर्ट एमपीसीबीनं दिलेल्या नोटिशीला दिलेली स्थगिती कायम ठेवणार का हे या सुनावणीतून स्पष्ट होईल. रायगडमधील गोरेगाव इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बहुउद्देशीय इमारत कामाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले एकाच मंचावरती आलेले पाहायला मिळाले. अकोल्याचे नवे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पहिल्यांदाच अकोला दौऱ्यावरती आले. यावेळी त्यांनी अकोल्याचं आराध्य दैवत राजराजेश्वराचं दर्शन घेतलं आणि इथे महान येथील धरणाची सुद्धा पाहणी केली. राजेश्वर मंदिर आणि महान धरण चांगलं पर्यटन स्थळ होऊ शकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तुळजापूर ते शिखर शिंगणापूर ही दोन्ही मंदिरं राष्ट्रीय महामार्गानं जोडावीत या मागणीसाठी धाराशिव ते सोलापूर पायी कावड यात्रा काढण्यात आली. 150 किलोमीटर चालत तुळजापुरातून निघालेली ही यात्रा शिखर शिंगणापूर इथे दाखल होणार आहे. लातूरमध्ये फुग्यात हवा भरणाऱ्या गॅसचा स्फोट झाल्यानं एकाचा मृत्यू झाला असून 12 लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील टावरजा कॉलनी भागातला हा धक्कादायक प्रकार आहे. मोकाट जनावरांची वाढती संख्या सर्वत्र चिंतेचा विषय झाला असून मालेगाव शहर देखील याला अपवाद नाही. शहरातील विविध भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालाय. मुख्य रस्त्यावरती तर मोकाट जनावरं ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. मुंबई पुणे मार्गावरील वाहतूक आज तासभर बंद ठेवली जाणार आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचं काम केलं जाणार आहे. त्यासाठी दुपारी 12 ते 1 या वेळेत 1 तास पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक बंद ठेवली जाईल. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होणार आहे.
MSRDC अंतर्गत कोणत्याही टोल नाक्यावरती 4 मिनिटात वसुली करण्यात आलेली नाही, तर वाहनांना टोल न घेता सोडण्यात येणार आहे. तर 300 मीटरपर्यंतच्या पिवळ्या रेषेबाहेर असलेल्या वाहनांना टोल न घेता सोडलं जाणार आहे. त्यासाठी MSRDCनं पिवळ्या रेषेची आखणी करण्यास सुरुवात केली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री स्वीकृतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. दरम्यान इच्छुकांना 18 नोव्हेंबरपर्यंत RTGS किंवा NEFTद्वारे अनामत रकमेसह अर्ज दाखल करता येणार आहे. परिणामी 7 नोव्हेंबरची सोडत रद्द करण्यात आली असून आता 13 डिसेंबरला सोडत काढण्यात येणार आहे. 11वीची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अद्यापही प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 11वी प्रवेशाची 7वी विशेष आणि अंतिम विशेष प्रवेश फेरी होणार आहे. याची यादी आज जाहीर केली जाईल आणि त्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करणं आवश्यक आहे. भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आणि आवक घटल्यानं भाजीपाल्यांच्या मध्ये हिरवी मिरची असेल किंवा शिमला मिरचीच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेनं 10 ते 20% वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय. पुण्यातल्या गुलटेकडी मार्केट यार्डात फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. नवरात्रोत्सवातील उपवासामुळे फळांना मागणी वाढली असून दर सुद्धा वधारलेत. कलिंगड, खरबूज, पपई, सीताफळ आणि मोसंबीच्या भावात 10 ते 20% वाढ झाली आहे. नवरात्रोत्सवासाठी फुल बाजार भरला असून मार्केट यार्डातील फुल बाजारात झेंडू, शेवंती या फुलांची मोठी आवक सुरू आहे आणि पावसानं उघडीप दिल्यानं फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होतीये. झेंडूची आवक वाढल्यानं घाऊक बाजारात झेंडूच्या भावात घट झाली होती. त्या तुलनेनं शेवंती आणि गुलछडीला मागणी आणि दर चांगला मिळतोय. सुट्टीच्या दिवसात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेवरून 24 विशेष वातानुकूलित रेल्वेगाड्या चालवण्यात येतील. दिवाळी आणि छठपूजेच्या सुट्टीच्या कालावधीत या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळेल. रत्नागिरी जिल्ह्यातील आडे उटंबर खाडीवरील धोकादायक बनलेल्या खाडीपुलाची दुरुस्ती सुरू झाली. मात्र या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून पूल वाहतुकीसाठी योग्य असल्याचं जाहीर करावं आणि या पुलाला पर्याय म्हणून याच खाडीवरती दुसरा पूल बांधण्याची मागणी केली जाते. मुंबई आणि कल्याण डोंबिवलीप्रमाणे आता वसई विरार शहरात सुद्धा महारेलतर्फे 4 रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलांच्या निर्मितीचं काम महारेलला करण्याचे निर्देश दिलेत आणि या पुलांच्या निर्मितीनंतर वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. जुन्नर तालुक्यातील कल्याण नगर महामार्गावरती भीषण अपघात झाला. भरधाव वेगानं जाणाऱ्या 4चाकी गाडीनं दुचाकीला धडक दिल्यानं एकाचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत. तर पैशाअभावी उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचं समोर येतंय. बदलापुरात धावत्या ट्रकमधून 800 किलो वजनाचे केबल रोल पडल्याची घटना घडली. सुदैवानं ट्रकच्या मागे पुढे कोणतेही वाहन नसल्यामुळे मोठा अपघात टळला. तर रोलर मागे पडल्याचं लक्षात येताच ट्रक चालकांनी ट्रक घेऊन तिथून पळ काढला. उल्हासनगर महापालिकेनं कोणार्क कंपनीला शहरातील कचरा उचलण्याचा ठेका दिलाय. मात्र शहरातील 5 नंबर डम्पिंग ग्राउंडवरती असलेला वजन काटा गेल्या 1 वर्षापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या डम्पिंग ग्राउंडवरती न मोजताच कचरा टाकला जातोय का असा सवाल निर्माण होतोय. नवी मुंबईतल्या पामबेज गॅलरी या इथे एका हॉटेलमध्ये हॉटेल मालकानं राडा घातल्याचा प्रकार समोर आला. जेवणाच्या ऑर्डरला उशीर झाल्यानं ग्राहकाची हॉटेल मालकासोबत बाचाबाची झाली आणि यावेळी हॉटेल मालकानं ग्राहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं. 3.5 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तशृंगी गडावरती अंबादास दानवे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. अमरावतीच्या वडगाव माहुरे येथे स्वयंभू भवानी संस्थानमध्ये 51 दिव्यांची अखंड ज्योत आरज लावण्यात आली आहे. तर नवरात्रीच्या 9 दिवस ही अखंड ज्योत या ठिकाणी राहणार आहे. 62 वर्षांपूर्वी ही स्वयंभू भवानीची मूर्ती खदानीच्या पुरातून बाहेर येऊन देवीचा साक्षात्कार झाला असल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून या ठिकाणी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वाशिमची कुलस्वामिनी माता चामुंडा देवीचे चित्र खडूमध्ये साकारलं गेलंय. हर्षल हिवसे या युवकानं खडूमध्ये हे शिल्प साकारलं असून हर्षलनं कलेच्या माध्यमातून आतापर्यंत भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, अष्टविनायक, विठ्ठल रुक्मिणीचं शिल्प सुद्धा साकारलंय. जळगावातील नशिराबाद येथे नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निमजाई माता मंदिरापर्यंत दुर्गा दौडचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात या दुर्गा दौडला सुरुवात करण्यात आली आणि या दुर्गा दौडमध्ये गावातील असंख्य तरुणांनी सहभाग घेतला. राज्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येतो. नवरात्री निमित्तानं जेजुरीत खंडेरायाच्या मंदिराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील कनेरसर येथील कुलदैवत यमाई देवी मंदिरात घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. मंदिराला विविध रंगांच्या फुलमाळांनी सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर नवरात्रीत येथे देवीचा मोठा उत्सव भरत असल्यानं देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक भक्त इथे येत असतात. धुळे जिल्ह्यामध्ये जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लंपी आजारानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. जिल्ह्यात 49 गावातील जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव झालाय. यात सर्वाधिक 19 गावं ही धुळे जिल्ह्यातली आहेत. विदर्भातील संत्री मोठ्या प्रमाणात बांगलादेशमध्ये निर्यात केली जातात. मात्र बांगलादेश सरकारने या संत्र्यांवरती मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावलंय. त्यामुळे ही निर्यात अर्ध्यावरती आली आहे. तोडणीहून बाजारात आलेल्या संत्र्याला कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. पनवेलमधील केळवणे दिघाटी चिरनेर इंद्रायणी डोंगर रस्त्यावरती बिबट्याचं दर्शन झालं. हा बिबट्या नेमका आला कुठून असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कर्नाळा पक्षी अभयारण्यानंतर दिघाटी चिरनेर गाव परिसरातील जंगलामध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील चिखलदरा पर्यटनस्थळी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. रस्त्यावरती घनदाट धुकं पसरलं असून पंचबोल पॉइंट पर्यटकांनी फुलून गेला होता आणि सुट्टीसाठी अनेक पर्यटक मोठ्या संख्येने इथे येत असतात. वसईमध्ये पहाटे धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळालं. दाट धुक्यामुळे शेत शिवारात काही अंतरावरची झाडं दिसेनाशी झाली. तर वर्दळीच्या महामार्गावरती धुक्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व सोडल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवरती केली. जेव्हा त्यांनी काँग्रेसला डोक्यावरती घेतलं तेव्हाच त्यांनी हिंदुत्व सोडल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान घरी बसून कारभार करणाऱ्यांना जनता निवडणुकीतून धडा शिकवेल अशी टीका त्यांनी केली. सत्ता नसताना देखील जे एकत्र येतात ते चिरकाल टिकतात. समाजवादी पक्षासोबत आला तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. समाजवादी पक्षासोबतच्या युतीबाबत ते बोलत होते आणि या पक्षामध्ये मुस्लिम सुद्धा आहेत. मात्र ते देशावरती प्रेम करणारे आहेत. तुम्ही गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावरती फुलांचा वर्षाव करू शकता तर मग आम्ही समाजवादी पक्षासोबत आलो तर अडचण काय असा सवाल त्यांनी केला. गेल्या 2.5 वर्षामध्ये मराठा आरक्षणासाठी एकही आंदोलन झालेलं नाही. आमचं सरकार आलं, आंदोलनाची भूमिका बदलल्याचं विधान विखे पाटलांनी केलं. दरम्यान आंदोलनाला कोण हवा देतंय हे चौकशीअंती समोर येईल असं ते म्हणाले. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं. मात्र गेल्या सरकारनं या विषयाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. त्यामुळे ते कोर्टानं फेटाळल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली. छगन भुजबळ हे मराठा द्वेषी असल्याची टीका आमदार नरेंद्र पाटील यांनी केली. तर मराठा आरक्षण नाही मिळालं तर आमची भावकी ठरवेल की योग्य वेळी काय करायचं असं विधान नरेंद्र पाटील यांनी केलं. कंत्राटी पद्धतीनं पोलिसांची भरती करणं ही मोठी चूक असून ती चूक भाजपनं केल्याची टीका शरद पवारांनी केली. ते मुंबईतल्या सभेत बोलत होते. दरम्यान सत्तेच्या गैरवापरामुळे देशामध्ये दिवसेंदिवस भाजप कमी होत असल्याची टीका त्यांनी केली. जळगावात मंत्री अनिल पाटलांनी कोळी समाजातील उपोषणकर्त्यांची भेट घेतली. आंदोलकांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी उपोषणकर्त्यांना दिलं. वाघनखांपाठोपाठ ब्रिटनहून भवानी तलवार आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी देखील संवाद साधणार असल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलं. सोलापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांविरोधात भीम आर्मी आक्रमक झाली. खासगीकरण बंद करा अशी मागणी करत भीम आर्मीकडून काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं. येवल्यात छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्तानं बॅनर लावण्यात आले होते. अज्ञात व्यक्तीनं या बॅनरला काळं फासून हे बॅनर फाडले. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांनी केलेल्या भूमिकेविरोधात रोष व्यक्त होतोय. पंढरपुरात करकंब आणि आसपासच्या भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उजनीतून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून उपोषण करण्यात आलं. विविध संघटनांचा या उपोषणाला पाठिंबा मिळतोय. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिक्षकांनी मोर्चा काढला. कंत्राटी भरती निर्णय मागे घेण्यास विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मुक्ताईनगरमधील महामार्गावरती कोळी समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला. आदिवासी कोळी समाजाला सरसकट जातीचा दाखला देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. पालघरमध्ये वाढवण बंद करा, धरण बंद करा आणि यासह विविध मागण्यांसाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला. आदिवासी एकता परिषद आणि भूमी सेनेनं हे आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वर्ध्यामध्ये सोयाबीन पिकावरती विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं नुकसान होत आहे. दरम्यान शासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात झाली पण अनेकांनी नुकसान वाढू नये यासाठी सोयाबीनची सोंगणी केली. अशा शेतकऱ्यांना सुद्धा भरपाई देण्याची मागणी केली जाते.
सोलापूर जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. मंगळवेढ्यातील अवताडे साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभ पार पडला. आमदार समाधान अवताडेंच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यंदाच्या हंगामात 6 लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन काढणीच्या कामाला वेग आलाय. यंदा कमी पावसामुळे आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाली. त्यामुळे आता उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. सांगली जिल्ह्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. सध्या सांगली जिल्ह्यामध्ये ज्वारीच्या पेरणीची लगबग पाहायला मिळते. नवी मुंबईत अनधिकृत बांधकामावरती कारवाईचा बडगा सुरूच आहे. 2022 मध्ये कोर्टानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी 11 महिन्यांपासून सुरू आहे. तुर्भे आणि बेलापूर भागात मोठी कारवाई करण्यात आली. मराठवाड्यात दसरा ते दिवाळी सणादरम्यान तमाशा आयोजनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात आली असून त्यामुळे लोककलावंत मात्र अडचणीत सापडलेत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.